दादांच्या प्रत्येक वाढदिवसाच्या निमित्तानं दादांची भेट घेऊन शुभेच्छा देतो। आजही मी दादांना इथं येऊन भेटून वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन केलं। त्यांना महाराष्ट्राचा अभूतपूर्व विकास त्यांच्या हातून घडावा हीच प्रभू वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना केली। त्यांना दीर्घ आयु व्हावं यासाठी प्रभू वैद्यनाथाकडे प्रार्थना केली। आणि आज आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री असा योगायोग सहजासहजी या देशातल्या कुठल्या राज्याला मिळाला नाही, तो महाराष्ट्राला मिळाला आहे की माननीय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांचा वाढदिवस हा एकाच दिवशी 22 जुलैला येतो। मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंना सुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन व्यक्त करतो। मुख्यमंत्र्यांचं गिफ्ट कधी देणार मुख्यमंत्री पदाचं अजितदादांना? तुम्हालाच फार घाई झाली हो, तुम्ही जरा थोडं कसं आहे, आपण काय विचारलं पाहिजे कधी याला सुद्धा जर्नलिझमला फार मोठा अर्थ आहे। चर्चा सुरू जोरात आहेत ना आता, जरा दम करा, जरा दम धरा। दादांच्या प्रत्येक वाढदिवसाच्या निमित्तानं दादांची भेट घेऊन शुभेच्छा देतो। आजही मी दादांना इथं येऊन भेटून वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन केलं। त्यांना महाराष्ट्राचा अभूतपूर्व विकास त्यांच्या हातून घडावा हीच प्रभू वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना केली। त्यांना दीर्घ आयु व्हावं यासाठी प्रभू वैद्यनाथाकडे प्रार्थना केली। आणि आज आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री असा योगायोग सहजासहजी या देशातल्या कुठल्या राज्याला मिळाला नाही, तो महाराष्ट्राला मिळाला आहे की माननीय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांचा वाढदिवस हा एकाच दिवशी 22 जुलैला येतो। मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंना सुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन व्यक्त करतो। मुख्यमंत्र्यांचं गिफ्ट कधी देणार मुख्यमंत्री पदाचं अजितदादांना? तुम्हालाच फार घाई झाली हो, तुम्ही जरा थोडं कसं आहे, आपण काय विचारलं पाहिजे कधी याला सुद्धा जर्नलिझमला फार मोठा अर्थ आहे। चर्चा सुरू जोरात आहेत ना आता, जरा दम करा, जरा दम धरा।